साधारणतः 3 लाख वर्षापूर्वी आफ्रिकेच्या जंगलामध्ये फिरणारा प्राणी ज्याचं नाव होमोसेपियन, ज्याच्या हातामध्ये फक्त दगडाची हत्यारं होती, पण तोच मानव पुढे जाऊन निसर्गाचे नियम बदलणार होता हे कुणालाच माहित नव्हतं. ज्या हाताने दगडावर दगड घासून आग तयार करायचा प्रयत्न केला, त्याच हाताने पुढे रॉकेट्स तयार करून ह्या अवकाशाच्या बाहेर झेप घेतली. 1969 मध्ये अपोलो 11 या मिशनच्या अंतर्गत नील आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं आणि इतिहास घडवला. 1972 पर्यंत अपोलो मिशनच्या अंतर्गत एकूण 12 ॲस्ट्रॉनॉट्स हे चंद्रावर उतरले आणि तब्बल 50 वर्षानंतर पुन्हा एकदा चंद्राच्या सरफेसवर जाण्यासाठी आपण नवीन मिशन सुरू केलेले. त्या मिशनचं नाव आहे आर्टेमिस अकॉर्ड्स. 4, 3, 2, 1. Booster ignition and lift off. The crew of Artemis 2 now bound for the moon. Humanity's next great voyage begins. 1 एप्रिल 2026 ला आर्टेमिस 2 नावाचे एक मिशन लॉन्च झालेले. याच्यामध्ये मुख्यतः 4 ॲस्ट्रॉनॉट्स असणार आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हे आर्टेमिस 2 मिशन नक्की काय आहे, याच्यामध्ये कोणते अंतराळवीर हे जाणार आहेत आणि भारतासाठी आणि जगासाठी हे मिशन किती महत्वाचे ते बघणार आहोत. आर्टेमिस 2 हे नासाच्या आर्टेमिस मिशन मधील पहिलं मानवी मिशन असणार आहे. आर्टेमिस 1 मध्ये नासाने रिकाम ओरायन नावाचं यान चंद्राभोवती पाठवलं होतं, पण आर्टेमिस 2 मध्ये 4 अंतराळवीर याच्यामध्ये प्रवास करणार आहेत. महत्वाचं म्हणजे हे मिशन चंद्रावर उतरण्यासाठी नाहीये, हे चंद्राच्या भोवती एक फेरी मारून पुन्हा एकदा पृथ्वीवर येणार आहेत. याच्यासाठी आत्ताच सर्वात शक्तिशाली SLS नावाचं एक रॉकेटचा यूज झालेला आहे. एकूण 4 अंतराळवीर जाणार आहेत, त्याच्यामधील एक महिला आहे आणि एक कृष्णवर्णीय व्यक्तीचा समावेश आहे. याच्यामध्ये रीड वाइजमन हे कमांडर असणार आहेत, व्हिक्टर ग्लोवर हे पायलट असणार आहेत, क्रिस्टिना कोच या मिशन स्पेशलिस्ट आणि जेरेमी हॅन्सेन हे कॅनेडियन ॲस्ट्रॉनॉट असणार आहेत. आता हा प्रवास मुख्यतः 10 दिवसांचा असणार आहे. ओरायन यान हे पृथ्वीच्या कक्षेबाहेर पडून लुनार फ्लायबाय करणार आहे, म्हणजेच हे यान चंद्राच्या जवळून जाणार पण तेथे थांबणार नाही. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की चंद्राच्या जवळ जायचंय पण चंद्रावर का जायचं नाहीये. जर आर्टेमिस 2 सक्सेसफुल झालं तर त्याच्यानंतर आर्टेमिस 3 मिशन लॉन्च होणार आहे. त्याच्या अंतर्गत जे ॲस्ट्रॉनॉट्स आहेत ते चंद्राच्या साऊथ पोलवर लँड करणार आहेत. आर्टेमिस 4 आणि आर्टेमिस 5 मध्ये 2 गेटवे तयार करायचे, म्हणजे स्पेस स्टेशन्स, एक जे चंद्राच्या ऑर्बिटमध्ये फिरणार आणि दुसरं जे बेस स्टेशन असणार जे चंद्राच्या साऊथ पोल मध्ये तयार करणार. त्याचं मुख्य काम म्हणजे तिथे पाणी आहे की नाही याचा शोध घेणं आणि मार्सवर जर भविष्यात जायचं झालं तर चंद्राला लॉन्च पॅड म्हणून यूज करण्यासाठी हे बेस स्टेशन्स बनवण्यात येत आहेत. भारताचा याच्यामध्ये रोल काय असणार आहे? भारताने सुद्धा आर्टेमिस अकॉर्ड्स हे साईन केलेले आहेत, म्हणजे याचा अर्थ पुढे जाऊन इस्रो आणि नासा चंद्रावर मिळून काम करू शकतात. चंद्राच्या साऊथ पोल मध्ये पाणी आहे हे मुख्यतः भारताच्या चंद्रयान 3 ने सांगितलेलं होतं. नासाचा प्लॅन स्पष्ट आहे, अर्थ टू मून अँड मून टू मार्स. हे मिशन मुख्यतः मानवाला मल्टीप्लॅनेटरी स्पीसीजचा दर्जा मिळवून देईल, म्हणजे अशी प्रजात जी एकाच ग्रहावर नाही तर दुसऱ्या पण ग्रहावर राहू शकते.